महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने 33व्या महात्मा गांधी दर्शन शिबिरामध्ये आज व्याख्यानासाठी उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होतोय। सत्याग्रही मासिकामध्ये माझे सहकारी असलेले माननीय अनवर राजनजी, ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या शिवाजी या नावाला साजेसं असं कर्तृत्व केलेलं आहे, असे आमच्या भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम सर, संस्थेचे विश्वस्त आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला अतिशय आनंद होतोय की महात्मा गांधी दर्शन शिबिराचं आयोजन आपण करीत आहात। विशेषतः आजच्या तरुण पिढीला जुन्या काळातली ही सगळी मोठी माणसं आपण पुन्हा एकदा समजावून सांगण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे। आपण मला दिलेला विषय हा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व्यक्ती आणि कार्य असा आहे। महादेव गोविंद रानडे यांचं निधन झाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी दैनिक केसरीमध्ये जो अग्रलेख लिहिला, त्या अग्रलेखामध्ये त्यांनी रानड्यांचं मोठेपण विशद केलेलं आहे। त्यामध्ये लोकमान्य असं म्हणतात की ज्यावेळी या पुणे शहराला एक प्रकारची प्रेतकळा प्राप्त झालेली होती आणि महाराष्ट्राची देखील तीच अवस्था झालेली होती आणि संपूर्ण समाज हाडामासाचा एक थंडगार गोळा होऊन पडलेला होता, अशा परिस्थितीमध्ये या समाजाला कोणत्या ना कोणत्या कारणाने ऊब देऊन ऊर्जितावस्था प्राप्त करून देता येईल याचा विचार करणारा एक द्रष्टा, कर्तृत्व संपन्न विचारवंत म्हणून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल। तर टिळकांनी हा जो रानड्यांचा उल्लेख केलेला आहे त्यामध्येच रानड्यांचं मोठेपण सामावलेलं आहे असं मला वाटतं। म्हणजे आपण सध्याच्या अशा एका काळातून जातो आहोत की ज्यांना टिळक आवडतात त्यांना आगरकर आवडू नयेत, ज्यांना गांधीप्रिय असतील त्यांनी सावरकरांना काही त्यांच्याविषयी बोलू नये, जे बुद्धिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ असतील त्यांच्या मनाला भावनांचे पाझर फुटू नयेत, अशा एका विचित्र काळामधून आज आपण जातो आहोत। आजच मी दैनिक लोकसत्तामध्ये मी ज्यांना गुरुस्थानी मानतो त्या प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्यावरती एक लेख लिहिलेला आहे। भोसले सरांचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी सगळ्या महापुरुषांच्या जीवनचरित्राचा वेध त्यांच्या व्याख्यानांमधून घेतला। त्यामध्ये गांधी होते, सावरकर होते, रानडे होते, आगरकर होते, टिळक होते, ही सगळी मंडळी होती। तर त्यामध्ये त्याचं एक पुस्तकही संकलित झालं, दीपस्तंभ नावाचं। त्याच्या प्रस्तावनेमध्ये शिवाजीराव भोसले असं म्हणतात की अरण्यातील नानाविध वृक्ष पाहून किंवा उद्यानातील नानाविध रंगाची फुलं पाहून, आकाशातली नक्षत्र पाहून आपली दृष्टी कधी अधू होते का? मग मानव्याचे नानाविध आकार आणि प्रकार पाहून आपण इतकं का भांबावून जावं? तर सांगायचा उद्देश असा की आज किती मोठा माणूस असला तरी त्याला निकाली काढण्याच्या काळामध्ये राजकीय आणि वैचारिक मतभेद असताना देखील माणसं परस्परांच्या विषयी कसा आदर व्यक्त करत होती, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहिलं पाहिजे। आणि विशेषतः लोकमान्य गेल्यानंतर गांधीजींनी ज्या शब्दामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली, तर गांधीजींनी असं म्हटले, दी जायंट अमंग मेन हॅज फॉलन, दी व्हॉइस ऑफ अ लायन इज हश्ड, ही वॉज आयडॉल ऑफ द पीपल, हिज वर्ड वॉज लॉ फॉर थाउजंड्स। की त्यामुळं हे सगळं बघितल्यानंतर आपण सर्व प्रकारची जीवनचरित्र अनुभवली पाहिजेत, अभ्यासली पाहिजेत आणि त्यातून आपल्याला दिशादर्शक अशा व्यक्तिमत्वांचा वेध आपण घेतला पाहिजे। तर रानड्यांच्या बाबतीमध्ये सर्वज्ञ असाच त्यांचा उल्लेख सर्व मंडळी त्या काळामध्ये करत असत आणि टोकाचं आस्तिक्य हा त्यांचा एक प्रकारचा स्थायी भाव होता। पण ते आस्तिक्य एका तत्वज्ञाचं होतं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। म्हणजे रानड्यांना असं वाटत होतं की हे संपूर्ण विश्व जे आहे तोच एक मोठा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये परमेश्वराचं मनोगत व्यक्त झालेलं आहे आणि हे मनोगत जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ते 3 मार्गांनी तुम्ही समजून घेतलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं।
पहिला मार्ग म्हणजे निसर्ग निरीक्षण, की तुम्ही निसर्ग निरीक्षण केलं तर त्यातून तुमची विज्ञानाची जी वृत्ती आहे ती वाढीला लागेल. दुसरा मार्ग रानड्यांना असा वाटत होता की सृष्टीमध्ये घटना घडत असल्या तरी घडणाऱ्या घटना एका विशिष्ट क्रमाने घडत असतात आणि मग त्याचा एक इतिहास तयार होत असतो, तर त्या इतिहासाचं सुद्धा अवलोकन आपण केलं पाहिजे. आणि तिसरा मार्ग त्यांना दिसत होता तो म्हणजे अंतःकरण वृत्ती आणि नैतिक प्रेरणा. तर तो मार्ग त्यांना अधिक महत्त्वाचा आणि जवळचा वाटत होता, कारण शेवटी व्यक्तिमत्व नावाचं मूल्य समृद्ध व्हायचं असेल आणि माणसाच्या जगण्याची उंची वाढायची असेल तर नैतिकतेचं अधिष्ठान त्याच्या जगण्याला असलं पाहिजे आणि ते व्यक्तिजीवनापासून राजकारणापर्यंत सगळीकडे ते असं पसरत गेलं पाहिजे. अशा प्रकारचा एक विचार रानड्यांनी त्यावेळेला मांडलेला होता. आणि त्यांचं सांगणंच हे होतं की तुम्हाला मोक्षाच्या मार्गाने जायचं असेल, म्हणजे ज्ञानी माणसाचा मोक्ष कुठला, तर त्यांनी सत्याचा शोध घेणं हाच ज्ञानी माणसाचा खरा मोक्ष आहे. आणि ही वेगवेगळी ज्ञानाची आयुधं ही त्यांनी त्यासाठी वापरली पाहिजेत असा एक विचार रानड्यांनी त्यावेळेला मांडलेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्राला जी एक ओळख निर्माण झाली कार्यकर्त्यांचं मोहोळ म्हणून, म्हणजे महात्मा गांधी महाराष्ट्राचा उल्लेख कार्यकर्त्यांचा मोहोळ असं करत असत, तर ही ओळख महाराष्ट्राला मिळवून देण्यामध्ये न्यायमूर्ती रानडे यांचं खूप मोठं योगदान आहे. पुण्यामधल्या आपण कितीतरी संस्था घेतल्या, मी ज्या साहित्य परिषदेचं नेतृत्व 10 वर्ष केलं त्याची उभारणी ज्यातून झाली ती म्हणजे ग्रंथकार संमेलनं. म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे या दोन्ही ग्रंथकार संमेलनं सुरू केली आणि ही संमेलनं काही कारणामुळे त्यावेळेला खंडित होत होती. म्हणजे प्लेगची साथ आली, दुष्काळ पडला, इंग्रजांची वक्रदृष्टी असायचीच. तर चौथं जे ग्रंथकार संमेलन झालं पुण्याला मळेकर वाड्यामध्ये 1906 साली आणि त्याच्या समारोपाला लोकमान्य टिळक आणि नचिम केळकर हे दोघं उपस्थित होते. तर त्या समारोपाच्या सत्रामध्ये एक असा विषय केंद्रस्थानी आला की ही संमेलनं सातत्याने झाली पाहिजेत, तर काय केलं पाहिजे, तर एखादी संस्थाच निर्माण केली पाहिजे असा विचार त्या समारोपाच्या सत्रामध्ये केळकरांनी मांडला आणि टिळकांनी त्याला उठून पाठिंबा दिला. आणि तेव्हापासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली आणि आपण पाहतायत की आता 100वे साहित्य संमेलन आलं आहे. पण या सगळ्यांच्या मुळाशी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यांनी ग्रंथकार संमेलनं त्यावेळेला सुरू केली आणि भावंड भावनेचा एक भाग म्हणजे या संमेलनाचं निमंत्रण त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना पाठवलेलं होतं. फुल्यांनी जी भूमिका घेतली ती त्यांच्या विचार व्यक्तिमत्वाशी आणि त्या काळाशी अगदी सुसंगत होती की तुमच्या या संमेलनामध्ये जर वंचितांचा शोषितांचा विचार होणार नसेल तर हे केवळ बोलघेवड्यांचं संमेलन असेल, अशा प्रकारचा जो विचार फुल्यांनी व्यक्त केला त्यामागे गैर असं काही नव्हतं. पण या ग्रंथकार संमेलनाची मुहूर्तमेढ ही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी रोवली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. वक्तृत्वोत्तेजक सभा म्हणजे बोलणं किती महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे लिहिणं आणि बोलणं ही 2 अभिव्यक्तीची माध्यमं मानली जातात आणि अनेकदा प्रश्न असा विचारला जातो की लिहिणं श्रेष्ठ की बोलणं श्रेष्ठ. तर काकासाहेब गाडगीळ असं म्हणत असत की अरण्यामध्ये 2 माणसं एकमेकांना भेटली तर प्रथम ती एकमेकांशी बोलतील इतकं बोलणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी सुद्धा आधी ज्ञानेश्वरी सांगितली आणि मग सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. आणि कौरव पांडवांच्या युद्धामध्ये हतबल झालेल्या अर्जुनाला उभं करण्यासाठी श्रीकृष्णांनी सगळी शस्त्र बाजूला ठेवली आणि वक्तृत्वाचं शस्त्र हातामध्ये घेऊन गीता सांगितली. आणि त्यामुळं ज्या वेळेला शिक्षण एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित होतं आणि पुस्तक निर्मितीचा शोध लागलेला नव्हता, अशा काळामध्ये वक्तृत्वानी फिरती ज्ञानपोळी चालवली आणि समाजाचं वैचारिक भरणपोषण करण्याचं काम केलं. त्यामुळे ही वक्तृत्वाला उत्तेजन देणारी सभा आपण निर्माण केली पाहिजे आणि भावी काळामध्ये उत्तम वक्ते निर्माण झाले पाहिजेत असा एक विचार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केला आणि वक्तृत्वोत्तेजक सभा ही त्यावेळेला सुरू झाली आणि तिने पुढे वसंत व्याख्यानमाला सुरू केली. आत्ता माझं वसंत व्याख्यानमाला याच विषयावर व्याख्यान वसंत व्याख्यानमालेमध्ये झालं आणि वसंत व्याख्यानमालेच्या इतिहासामध्ये
या विषयावर व्याख्यान देणारा एक अपवादभूत वक्ता म्हणून माझी सुद्धा नोंद इतिहासाला घ्यावी लागेल की वसंत व्याख्यानमाला याच विषयावरती यांनी व्याख्यान दिलं. पण वक्तृत्वोत्तेजक सभा सुरू झाली आणि वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये प्रवीण असणाऱ्या मंडळींना, विशेषतः तरुण वक्त्यांना त्या काळामध्ये सन्मानित केलं जात होतं. पण रानड्यांची दृष्टी अशी की त्यांनी विचार केला की या व्याख्यानमालेमध्ये वक्तृत्वोत्तेजक सभा जी आहे तिथे आपण स्पर्धा घेणार, विजेत्यांना पारितोषिकं देणार. त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की सगळ्या महाराष्ट्रातून लोक हे पुण्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये यायचे. पूर्वी पुण्याची ओळख पेन्शनरांचं पुणे असं होतं, आता सध्या ते टेन्शनरांचं पुणं अशी झालेली आहे. कारण तुम्ही सहजतेने कुठेही जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला कुठल्याही ठिकाणी पोचायचं असेल तर किमान अर्धा एक तासाचा वेळ सध्या काढावा लागतो. पण त्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये आणि सुट्टीच्या दिवसामध्ये उर्वरित महाराष्ट्रातले लोक हे पुण्यामध्ये येत होते, कारण पुण्यामध्ये खूप मोठ्या उंचीची माणसं त्यावेळेला होती. आपण दुर्दैवाने काय केलं आहे, पुणेकरांची प्रतिभा फार बदनाम करून टाकली आहे की पुणे म्हणजे टोमण्या, पुणे म्हणजे पाट्या, पुणे म्हणजे 1 ते 4 झोपणे. पण पुण्याने दिलेला विचार देशाने स्वीकारला, हे पुण्याचं मोठेपण आहे त्यावेळेसचं. आणि केवढी मोठ्या उंचीची माणसं, म्हणजे एकीकडे फुले आहेत, दुसरीकडे भांडारकर आहेत, तिसरीकडे आगरकर आहेत, टिळक आहेत, त्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहेत, छत्रे आहेत, ही सगळी मंडळी होती. तर रानडेंनी असा विचार केला की ही सगळी मंडळी पुण्यामध्ये येतात, सुट्टीच्या निमित्ताने येतात, तर आपलं पुणेकर म्हणून काहीतरी कर्तव्य आहे. म्हणजे पुणेकरांना कर्तव्याची जाणीव करून देण्याचं काम हे रानड्यांनी प्रथम केलं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग काय करता येईल, तर सर्व क्षेत्रातली अतिशय अधिकारी माणसं जर पुण्यामध्ये आहेत तर उर्वरित महाराष्ट्राचं बौद्धिक भरणपोषण करण्याची जबाबदारीसुद्धा आपल्यावरती आहे. ही सगळी माणसं मोठ्या आशेने पुण्यामध्ये येतात, तर आपण त्यांच्यासाठी एक व्याख्यानमाला सुरू केली पाहिजे. आणि म्हणून ती वसंत व्याख्यानमाला म्हणून सुरू झाली आणि मग ती पुढे चालत गेली. आणि आपल्याला माहिती आहे की वसंत व्याख्यानमालेचा गवगवा इतका झाला, म्हणजे रानडेंच्या काळामध्ये प्रार्थनावादी असलेली ही व्याख्यानमाला टिळकांच्या काळामध्ये राष्ट्रवादी झाली. पुढे गांधीजींच्या काळामध्ये तिला स्वातंत्र्य लढ्याचं एक वेगळं परिमाण लाभलं. आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर देशासमोरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं मोठं काम हे वसंत व्याख्यानमालेने केलं आहे. पण या सगळ्यांच्या मुळाशी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि त्यामुळे इतकी दृष्टी त्यामागे सगळी होती. आणि या सगळ्या वसंत व्याख्यानमालेचं संचलन त्यावेळेला सार्वजनिक सभेच्या वतीने चालवलं जात होतं. आणि आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळक ज्या वेळेला भारतीय राजकारणामध्ये तळपत होते आणि वसंत व्याख्यानमालेचा हा सगळा गवगवा सुरू होता, त्यावेळेला टिळकपंथीयांना असं वाटलं की ही व्याख्यानमाला आपल्या ताब्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा आत्ताच गाजतात असं नाही, सार्वजनिक सभेची जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये टिळकपंथीय गेले आणि त्यांनी सार्वजनिक सभेमध्ये आपलं बहुमत सिद्ध केलं. आणि वसंत व्याख्यानमालेचं जे नेतृत्व आहे ते पुन्हा टिळकांच्याकडे आलं. पण हे सगळं जरी खरं असलं तरी रानड्यांनी ही व्याख्यानमाला सुरू केली, हे त्यांचं मोठेपण आपल्याला विसरता येत नाही. मग हेमंत व्याख्यानमाला असेल, डेक्कन सभा असेल, पुणे नगर वाचन मंदिर असेल, किती संस्था, म्हणजे ज्या महाराष्ट्राला महात्मा गांधींनी कार्यकर्त्यांचं मोहळ असं म्हटलेलं होतं, सध्या त्याच महाराष्ट्रामध्ये कुठे गेले कार्यकर्ते असा प्रश्न विचारावा लागतोय. कारण कार्यकर्तेगिरी नावाची संकल्पना दिवसेंदिवस खूप कमी होत चालली आहे. आणि कार्यकर्त्यांचा पुरवठा करण्याचं काम मध्यमवर्गाने केलं. पण जागतिकीकरणानंतर एकूण जो चंगळवाद आपल्या सगळ्या समाजामध्ये आलेला आहे, तर त्यामुळं पैशाच्या पलीकडे कशाचा विचारच करायचा नाही. तर त्यामुळे कार्यकर्ता नावाची संकल्पना ही टिकून राहिली पाहिजे. आणि म्हणून मला आपल्या युक्रांदाचं खरोखरीच कौतुक वाटतं की विशेषतः तरुण पिढीतले उत्तम कार्यकर्ते घडवण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिरांचं आयोजन ते करतायत, याचा मला अतिशय आनंद होतो आहे. तर त्यामुळे जागतिकीकरणानंतर एकूण सगळी जी मूल्यव्यवस्था बदलली आणि विशेषतः आदर्शाला तडा गेला. म्हणजे मी एस एम जोशी असतील, नागा गोरे असतील,
माझे आजोबा हे सुद्धा धाराशिव जिल्ह्याचे खासदार होते आणि ते त्यांच्या निवडणुकीचा अनुभव सांगत असताना म्हणत असत की त्यावेळेला प्रचारासाठी लोक घरून डबा बांधून घेऊन येत असत. आता पहिल्यांदा कुठल्या धाब्यावरती व्यवस्था केली हे सांगावं लागतं, नाहीतर उमेदवाराचे धाबे दणाणून टाकण्याचं सामर्थ्य आजच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे. अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. तर शेवटी आदर्श ज्यांच्याकडे पाहून आदर्शांचा पाठपुरावा करायचा तेच आदर्श तेवढ्या ताकदीचे राहिले नाहीत. हे एक मोठं स्थित्यंतर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला झालेलं दिसतं. पण कार्यकर्ता नावाची संकल्पना आणि विशेषतः संस्थात्मक काम आणि या संस्थात्मक कामाचं जे महत्त्व आहे ते रानडेंनी ओळखलेलं होतं आणि म्हणून इतक्या सगळ्या संस्था त्यांनी उभ्या केल्या. बरं, आपण विचार कराल की मग रानडे न्यायमूर्ती होते आणि हे सगळं कसं काय करत होते? तेच तर त्यांचं वेगळेपण आहे रानड्यांचं, की सरकारी नोकरीमध्ये राहूनसुद्धा आपला राष्ट्राभिमान निष्कलंक ठेवता येतो याचा आदर्श वस्तुपाठ हा रानडेंनी आपल्या कामातून घालून दिला. आणि माणूस हाच त्यांच्या चिंतनाचा खरं विषय होता असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळे व्यक्तिमत्व नावाचं मूल्य अधिक समृद्ध झालं पाहिजे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाची कर्तव्यनिष्ठा जागृत झाली पाहिजे. त्याच्या सत्सद विवेकाला सतत आवाहन केलं पाहिजे आणि त्याच्या ज्या आंतरिक क्षमता आहेत त्याचं प्रकटीकरण घडलं पाहिजे. आणि ते घडलं तरच व्यक्तिमत्व नावाचं मूल्य समृद्ध होईल असं त्यांना वाटत होतं. आज काय झालं, आपण सगळ्यांनी बांधून घेतले आहेत. राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांचा, साहित्यकारण यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. कप्पेबंदपणाने आपण त्याचा विचार करताना दिसतो. त्यामुळं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती काही निवडक अध्यक्षांनी जर राजकीय भाष्य केलं तर लगेच एक टोकाची प्रतिक्रिया येते की साहित्याच्या व्यासपीठावर तुम्ही साहित्यविषयक का बोलत नाहीत, तुम्ही राजकारण का आणता, तुमचा हेतू स्पष्ट नाही. मला वाटतं की रानड्यांच्यापर्यंत आपल्याला जावं लागेल. रानड्यांनी असं सांगितलं की धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, समाजकारण यांचा आपल्याला कप्पेबंद पद्धतीने विचार करता येणार नाही. यांच्यामधल्या भिंती आपल्याला बांधता येणार नाहीत. या सर्व क्षेत्रांची परस्पर संलग्नता विचारामध्ये घेऊन त्यांची परस्पर पूरकता आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आणि मग आपल्याला भूमिका आपली ठरवावी लागेल. तर त्यामुळं या गोष्टींचा तुम्हाला असा वेगळा विचार करता येणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकमेकांच्यामध्ये किती गुंतलेल्या आहेत याची जाणीव आपल्याला रानड्यांनी करून दिली. हे त्यांच्या विचार वैभवातलं एक वेगळेपण म्हणून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा समाज, हा देश, आपण असं म्हणतो की इतकी समृद्ध अशी परंपरा लाभली, संस्कृतीचे आपण खूप गोडवे गातो, मग या समाजाची एवढी अवनती का झाली? त्याचं जे विश्लेषण रानड्यांनी केलं आहे आणि त्याची जी 5-6 कारणं त्यांनी सांगितली त्याचा आज देखील आपण गांभीर्याने विचार करावा अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामध्ये त्यांनी पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे विवेकनिष्ठा ढासळणं. आज आपण कुठल्याही गोष्टीचा विवेकाने विचारच करायला तयार नाही. कुठलीही टोकाची भूमिका ही समाजाला कडेलोटाकडे नेणारी असते याची जाणीव रानड्यांनी आपल्याला करून दिली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनिवेशाच्या आहारी जाणं. आज आपण जर बघितलं तर अभिनिवेश शून्य आपल्याला असं काही दिसतच नाही. सगळीकडं अभिनिवेश आहे. मग तो कुठेतरी जातीचा आहे, धर्माचा आहे, राजकीय विचारांचा आहे. शेवटी भूमिका ठाम असावी, पण अभिनिवेश नावाची गोष्ट जी आहे शेवटी तिचासुद्धा किती अतिरेक करायचा ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की ज्याची जाणीव रानड्यांनी आपल्याला करून दिली त्याची विद्यमान राजकारणामध्ये आपल्याला जास्त गरज आहे. रानड्यांनी असं सांगितलं की नैतिक प्रेरणेपेक्षा पक्ष, संघटना आणि नेतृत्व यांच्या दबावाखाली येणं हे राष्ट्राच्या अधःपतनाला कारणीभूत ठरणारी गोष्ट आहे. मला सांगा, आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, 78पेक्षा अधिक वर्ष झाली. या वर्षांमध्ये एक महत्त्वाचं स्थित्यंतर काय झालं असेल तर आपल्या लोकशाहीचं वय वाढलं पण तेवढी प्रगल्भता आपल्याकडे आली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचार केंद्री राजकारण ते व्यक्तिकेंद्री राजकारण. एक मोठं स्थित्यंतर
गेल्या काही वर्षांमध्ये झालं आणि ते सर्वच पक्षांमध्ये झालं, म्हणजे त्याला अमुक एक पक्ष अपवाद आहे असं म्हणता येणार नाही. तर ते एक मोठं स्थित्यंतर झालं आणि ज्या वेळेला विचारकेंद्री राजकारण ते व्यक्तिकेंद्री राजकारण असं स्थित्यंतर होतं, त्यावेळेला व्यक्तिकेंद्री राजकारणातून निर्माण होणारा भक्त संप्रदाय हा समाजासाठी आणि देशासाठी जास्त घातक असतो. हे रानड्यांनी त्यावेळेला ओळखलेलं होतं. ही किती महत्त्वाची गोष्ट होती. पुढची त्यांनी गोष्ट सांगितली की ऐहिक आणि प्रापंचिक सुखवर्धनाच्या बाबतीमध्ये उदासीन असणं. म्हणजे दुर्दैवाने आपल्याकडे काय झालं की आपल्या संतांनी प्रखर प्रवृत्तीवाद सांगितला, पण आपण त्यांचा केवळ निवृत्तीवादच डोळ्यासमोर ठेवला. म्हणजे ठेविले अनंते तैसे चिरहावे एवढंच आपण तुकारामांचं वचन सतत लोकांना सांगत आलो. पण मडे झाकुनिया करती पेरणी कुणबियाचे वाणी लवलाही तयापरी करी स्वहित आपुले, या विचाराकडे आपलं दुर्लक्ष झालं. तुकाराम महाराज असं म्हणतात, आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, पेरणीसाठी पाबर धरावी लागते. अशा काळामध्ये जर शेतकऱ्यांच्या घरामध्ये मयत झाली तर काय करायचं? तुकाराम महाराज म्हणतात की मडं झाकून ठेवा आणि आधी पेरणी करा, कारण पेरणीची वेळ निघून गेली तर तुमच्यावरच मरणाची वेळ येईल. इतका कर्तव्य कठोर होऊन कर्मसिद्धांत सांगणारे संत आपल्याला दुसरीकडे कुठे दिसत नाहीत. आणि संतांनी ऐहिक समृद्ध संपन्न आयुष्य अजिबात नाकारलेलं नाही. उत्कटभव्यतेची घ्यावे मळमळीत अवघेची टाकावे असं समर्थांनी सांगितलं. आणि तुकोबारांनी आपल्याला सांगितलं, घरी रांडापोरे मरती उपवासी काय सांग लोकासी थोरपण, की शेवटी तुम्हाला समृद्ध आणि संपन्न जीवन जगण्यामध्ये गैर काही नाही, फक्त जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. कुठल्या मार्गाने पैसे मिळवत आहेत हे महत्त्वाचं आहे. तर या ऐहिक सुखवर्धनाकडे आपलं लक्ष आहे असलं पाहिजे, याची जाणीव रानड्यांनी करून दिली. आणि आपल्या एकूणच मराठी जनतेचं वैशिष्ट्य असं की आपल्याला गरिबीचं पहिल्यापासून फार आकर्षण आहे. त्यामुळं आपला मराठीचा अभ्यासक्रम हा गरिबीचा आहे की मराठीचा हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळं नायगावकर नेहमी म्हणतात की एखाद्या मराठी लेखकाला उद्योजकाचं चरित्र लिहायला सांगितलं तर त्यामध्ये एका गावात एक उद्योजक होता आणि तो अतिशय गरीब होता, असंच त्यातलं पहिलं वाक्य असं. इतकी गरिबी आपल्या नसानसामध्ये भिनली आहे. पण ऐहिक सुखवर्धन याकडे सुद्धा समाजाचं लक्ष असलं पाहिजे, याची जाणीव ही रानड्यांनी करून दिली. दुसरं म्हणजे व्यावसायिक नैपुण्याबाबत उदासीन असणं. म्हणजे तुमच्या समाजामध्ये उत्तम उद्योजक निर्माण झाले पाहिजे, उद्योजकीय मानसिकता निर्माण झाली पाहिजे. आज आम्ही ज्यावेळेला भाषेच्या संदर्भामध्ये विचार करतो, आम्ही नेहमी असं म्हणतो की आमच्या भाषेमध्ये पदवीधर निर्माण झाले पाहिजेत, पण त्या भाषेमध्ये ती भाषा बोलणाऱ्या माणसांचं पोट भरण्याचं सामर्थ्य देखील निर्माण झालं पाहिजे. ही देखील आपली जबाबदारी आहे. तर त्यामुळं उद्योजकीय कौशल्य त्याबाबत आपण उदासीन असता कामा नये, याची जाणीव रानड्यांनी करून दिली. आणि पुढे त्यांनी सांगितलं की इतर राष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण केवळ परंपरा आणि संस्कृती एवढ्याच एका चक्रामध्ये अडकून बाजूला राहणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेण्यासारखं आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या अधपतनातला त्यांनी जो सांगितला भारतीय समाजातला, तो म्हणजे ज्याला कुठलाही आधार नाही असा जाती आणि वर्ण, स्त्री आणि पुरुष असा अक्षम्य असा भेद करत राहणं हे समाजाच्या अधपतनाचं कारण आहे. आणि मला वाटतं की ही सगळी कारणं रानड्यांनी जी सांगितली आपल्या भारतीय समाजाच्या अधपतनाची, त्या एकेका कारणांवरती एक एक तास व्याख्यान देता येईल, इतका गंभीरपणे विचार रानड्यांनी त्या सगळ्यांचा केलेला आहे. आता या सगळ्यांमधून मार्ग कसा काढायचा, तर रानड्यांना 3 मार्ग दिसत होते. पहिला मार्ग जो होता तो क्रांतीचा. पण रानड्यांना असं वाटत होतं की कुठलीही क्रांती ही प्रथम मनामध्ये होते आणि नंतर ती आचार विचार आणि उच्चारातून तिचं एक रूप आपल्याला दिसतं. पण क्रांतीमध्ये खूप मोडतोड आणि पडझड होते असं रानड्यांना वाटत होतं. कारण क्रांतीमध्ये सहभागी झालेले सगळे लोक हे समूहाचं जे मानसशास्त्र आहे ते मानतीलच असं नाही. त्यामुळं अनेकदा चौकटीच्या बाहेर जाऊनही काही घडण्याची शक्यता असते. त्यामुळं क्रांतीचा मार्ग त्यांना योग्य वाटला नाही. दुसरा मार्ग त्यांना दिसत होता तो म्हणजे कायद्याचा. आणि आपल्या वैदिक ज्युरिस्प्रुडन्समध्ये कायद्याची जी व्याख्या केलेली आहे, व्हेन विजडम एंड्स लॉ बिगिन्स, जिथे शहाणपण संपतं तिथं कायद्याचं राज्य सुरू होतं. पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण बघतो सध्या कायद्याच्या राज्याचं काय चाललेलं आहे, तर कायद्यामध्ये साक्षी पुरावी या सगळ्या गोष्टी आहेत
आणि न्यायमूर्ती हे म्हणजे रानडे हे न्यायमूर्ती असले तरी त्यांना कायद्याच्या मर्यादा देखील माहीत होत्या आणि त्यामुळे त्यांना असं वाटायचं की अनेकदा मानव्याची अप्रतिष्ठासुद्धा कायद्यांच्यामुळे घडलेली आहे. म्हणजे जे गुन्हेगार नाहीत, ज्यांची काही चूक नाही, त्यांनासुद्धा शिक्षा झालेली आहे आणि मग नंतर कळतं की खरं त्यांचा काहीच दोष नव्हता. त्यामुळं कायद्यातूनही क्रांती घडणार नाही असं त्यांना वाटत होतं. तिसरा रानड्यांना महत्त्वाचा मार्ग वाटत होता तो म्हणजे विवेक आणि परंपरा. तर आता परंपरेविषयीचं रानड्यांचं हे सगळं मत आपण पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये एक प्रश्न येईल की रानडे हे परंपरावादी होते का? तर रानड्यांची भूमिका तशी अजिबात नव्हती. म्हणजे संस्कृती सातत्य अशा अर्थाने त्यांनी परंपरा हा शब्द वापरलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जसा मानवी देह बदलत जातो, बालपणामध्ये वेगळा असतो, तरुणपणामध्ये वेगळा असतो, वृद्धापकाळामध्ये वेगळा असतो, तसं समाजसुद्धा बदलत असतो आणि या बदलामध्ये जसं व्यक्ती बदलली तरी तिच्या अस्मिता टिकून राहतात, तसं समाज बदलला तरी त्या समाजाच्या म्हणून काही अस्मिता असतात त्या टिकून राहतात आणि त्या परंपरेच्या रूपाने सत्मांश. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जे कालसापेक्ष आहे ते स्वीकारावं, जे कालसुसंगत आहे ते स्वीकारावं आणि जे कालबाह्य ते नाकारण्याचं एक सामर्थ्य आपण समाजामध्ये निर्माण केलं पाहिजे. त्यामुळे विवेक आणि परंपरा हा तिसरा मार्ग त्यांना अधिक जवळचा वाटत होता. आणि आपल्याला माहिती आहे 1885मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि अनवरजी त्या काळातले लोक किती पुढचा विचार करणारे होते. आपल्याला अजून स्वातंत्र्य देखील मिळालेलं नव्हतं. आपल्याकडे आधी सुधारणा की आधी स्वातंत्र्य यावरून द्वंद्व सुरू झालेलं होतं. अशा काळामध्ये राष्ट्रीय सभेने एक व्यासपीठ सुरू केलेलं होतं सामाजिक परिषद या नावाने आणि त्यामुळं देशभरामध्ये जे सगळे सुधारणांचे प्रवाह येत आहेत त्या सगळ्या प्रवाहांचा विचार तिथे झाला पाहिजे आणि त्यातून एक कृती कार्यक्रम आपल्याला तयार करता येईल का अशा प्रकारचा विचार झालेला होता आणि त्याचं सगळं नेतृत्व हे न्यायमूर्ती रानडे यांच्याकडे त्यावेळेला आलेलं होतं. म्हणजे नुसतं स्वातंत्र्य मिळवायचं नाही, या बरोबरीने या प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून त्यामागे रानडेंची भूमिका नेमकी काय होती, त्या परिषदेच्या अध्यक्षपदांवरून रानडेंनी जी भाषणं केली आहेत ती सुद्धा आपण खोलामध्ये जाऊन अभ्यासली पाहिजेत असं मला वाटतं. विशेषतः कायद्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जे भाष्य केलं आहे की कायदा म्हणजे काय, तर ही बुद्धिनिष्ठ, विवेकनिष्ठ, शाश्वत अशी अधिसत्ता आहे आणि कायद्याचं राज्य यावं असं वाटत असेल तर प्रथम लोकांची सत्सद विवेक बुद्धी जागृत झाली पाहिजे. त्यापूर्वी लोकशाही समाज निर्माण झाला पाहिजे. आणि रानड्यांचं म्हणणं असं होतं की एक वेळ राजकीय स्वातंत्र्य मिळेल पण सामाजिक स्वातंत्र्य मिळालं नाही तर ते फोल ठरणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की स्वातंत्र्य आणि स्वराज्य यांचा जयघोष करत असताना समाजाची जी खालावलेली प्रकृती आहे तिच्याकडे जर आपण दुर्लक्ष करणार असू तर ते समाजाला परवडणारं नाही. हा जो रानड्यांचा विचार आहे तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि मग त्यावेळेला तो संबंध काळ जर आपण बघितला तर एकीकडे राजा राममोहन राय बंगालमध्ये मोठं काम करत होते आणि म्हणजे खरं तर आपल्या धर्माचा प्रचारक म्हणून त्यांनी काम करावं अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती. पण घडणाऱ्या एक एक घटना बघा कशा की बंगालमध्ये एका व्यक्तीचं निधन झालं आणि त्या काळातल्या रीतिरिवाजानुसार त्याची पत्नी ही सती जाण्यासाठी तयार झाली. अगदी ती अंत्ययात्रा स्मशानामध्ये आली आणि आता ती सती जाणार, अगदी त्या स्मशानामध्ये शवाच्या शेजारी देखील गेली, ज्वाला पेटल्या गेल्या आणि ती धग बसल्यानंतर त्या बाई जीवाच्या आकांताने ओरडायला लागल्या. अशावेळी जे सगळे समाजधुरीण आसपास अंत्यसंस्कारासाठी जमलेले होते त्यांनी काय केलं की तिचा तो आकांतांडव कुणापर्यंतही पोचू नये यासाठी जोरदार वाद्यांचा गजर करायला सुरुवात केली आणि बांबूच्या काट्यांनी तिला आतमध्ये ढकलायला सुरुवात केली. आणि मग शेवटी काय, ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, तिची राख झाली. ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नव्हती तर राजाराम मोहन राय यांची भावजाई होती. या एका घटनेनी हा माणूस की ज्याच्या घरामध्ये म्हणजे इतकं कर्मठ घर की रोज ही सगळी अनुष्ठानं केल्याशिवाय घरामध्ये अन्न पाणी देखील तोंडामध्ये घ्यायचं नाही,
अशा घरामध्ये वावरलेला हा माणूस इतका कमालीचा बदलला आणि मग ते सगळं लोण भारतभर पसरत होतं. रानड्यांना असं वाटलं की आपण प्रार्थना समाजाच्या माध्यमातून हे सगळे जे सुधारणावादी विचार आहेत त्याचा आपण अंगीकार केला पाहिजे. आणि मग त्यांनी जातीयतेला विरोध केला, त्यांनी बाल विवाहाला विरोध केला, विधवा विवाहाचं समर्थन केलं. आणि रानड्यांनी तर त्यावेळेला सांगितलं की जे विवाहित पुरुष आहेत त्यांना विद्यापीठांनी कुठलाही पुरस्कार देऊ नये, इतकी सडोतोड भूमिका त्यावेळेला त्यांनी मांडलेली होती. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येईल की महात्मा गांधींनी नामदार गोखले यांना गुरु मानलेलं होतं आणि नामदार गोखले यांच्या दृष्टीने न्यायमूर्ती रानडे हे गुरुस्थानी होते. त्यामुळं न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले आणि महात्मा गांधी हे एक तत्वनिष्ठेचं घराणं म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघावं लागेल. आणि त्यामुळे महात्मा गांधींनी धरलेला साधनशुचितेचा आग्रह किंवा नामदार गोखलेंनी राजकारणाच्या आध्यात्मिकरणाचा धरलेला आग्रह हा न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारांचा पुनरुच्चार होता असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि गांधीजींनी आपल्याला बजावलेलंच होतं. म्हणजे आज त्या विचारांची तर जास्त गरज आहे, कारण आनंदासाठी निर्माण केलेली पंचतारांकित संस्कृती हा सामाजिक प्रमाद आहे असं आपल्याला गांधीजींनी सांगितलं. आणि त्यांनी 7 सामाजिक पापं आपल्याला सांगितलेली होती. एक म्हणजे वेल्थ विदाऊट वर्क, श्रमाशिवाय मिळणारी संपत्ती, नॉलेज विदाऊट कॅरेक्टर म्हणजे चारित्र्याशिवाय मिळणारं ज्ञान, पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल्स तत्वाशिवाय केलं जाणारं राजकारण, सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी ज्यामध्ये मानव्याचा विचार नाही असं विज्ञान, कॉमर्स विदाऊट मॉरॅलिटी सचोटीशिवाय केला जाणारा व्यापार, प्लेजर विदाऊट कॉन्सायन्स विवेकशून्य आनंद, आणि वर्शिप विदाऊट सॅक्रिफाईस स्वार्थत्यागाशिवाय केली जाणारी पूजा. आणि त्यामुळं गांधीजींनी ज्यांना सोशल इव्हिल्स म्हटलेलं होतं त्यांना सोशल स्टेटस प्राप्त होताना दिसतो. आणि त्यामुळं हा जो साधनशुचितेचा आग्रह त्यांनी धरलेला होता आणि विशेषतः राजकारणामध्ये त्याची जास्त आवश्यकता आहे असं त्यांना वाटत होतं. तर यामागे रानड्यांच्या विचारांचा हा पुनरुच्चार होता असं म्हटलं तर काही वावगं ठरणार. आणि त्यामुळं महात्मा गांधी हे ज्यावेळेला प्रथम रानड्यांना भेटले, ती भेट झाल्यानंतर गांधीजींनी आपलं मनोगत नोंदवून ठेवलेलं आहे. गांधीजी म्हणाले की मी आयुष्यामध्ये इतक्या मोठ्या माणसांना भेटलो, पण हिमालयाच्या उंचीचा माणूस म्हणून न्यायमूर्ती रानड्यांचा आपल्याला उल्लेख केला पाहिजे. आणि अशा शब्दामध्ये त्यांनी रानड्यांचं वर्णन केलं आहे. आता मतभेद होते का, तर होते. 42च्या लढ्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येईल की चले जाव असं गांधीजींनी सांगितलेलं होतं. तर रानड्यांना म्हणजे इंग्रजांनी भारताच्या बाहेर जाणं हे गांधीजींना योग्य वाटत होतं. म्हणजे हे भारताचं, इंग्रजांचं भारतामध्ये येणं हे गांधीजींना दुर्दैव वाटत होतं आणि रानड्यांना तो दैवयोग वाटत होता. कारण इंग्रजांच्या येण्यामुळं काही सुधारणांचे विचार आपल्या देशामध्ये आले असं त्यांना वाटत होतं. आणि ही त्यांची भूमिका त्यावेळेला काही लोकांना पटणारी होती, काही लोकांना पटणारी नव्हती. तर त्यामुळं या तिघांची म्हणजे त्या काळाचं वैशिष्ट्य असं की मतभेदाचं रूपांतर मनभेदामध्ये होऊ द्यायचं नाही. आणि त्यामुळं ही विचार करण्याची जी एक वृत्ती आहे की ज्याला आपण ज्ञानाचं क्षेत्र असं म्हणतो, ते ज्ञानाचं क्षेत्र आज गढूळ झालेलं आहे. ज्ञानाच्या क्षेत्राला व्यक्ती आणि विचार विद्वेषाच्या ग्रहणाने आज ग्रासून टाकलेलं आहे. आणि त्यामुळं सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता अशा भावनेने एखादा विचार मांडणं हे आजच्या काळामध्ये खूप कठीण होऊन गेलेलं आहे. पण परस्परांचा आदर करणारी एकाच विचार समूहातली माणसं, तीसुद्धा परस्परांचे विचार वेगवेगळे असताना देखील कशी एकमेकांचा आदर करत होती, या दृष्टीने सुद्धा हा इतिहास आपण समजून घेण्यासारखा आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं या सगळ्या ज्या सुधारणा होत्या त्यांचा त्याने अंगीकार केला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की विशेषतः ब्राह्मोस समाज, तर या ब्राह्मोस समाजाच्या तत्त्वज्ञानामध्ये आणि घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचं काम हे त्यावेळेला रानड्यांनी केलं. रानड्यांचं सगळ्यात मोठं काम काय असेल प्रार्थना समाजाच्या माध्यमातून, तर आपले प्राचीन ऋषी आणि संत यांची जी एक परंपरा आहे
तर विशेषतः आपण जर विचारामध्ये घेतलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की संत कृपा झाली इमारत ज्ञानदेवे रचिला पायापासून तुका झाला से कळस, ही सगळी परंपरा आणि ऋषीमुनींची परंपरा, या परंपरेतली जी साधना आणि उपासना आहे ती त्यांनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून म्हणजे प्रार्थना समाजाच्या अंगणामध्ये आणली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. हे रानड्यांचं एक वेगळेपण म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी. इतिहास म्हणजे केवळ घटनाप्रसंगाची जंत्री नसते, तर काळ हा सर्वरक्षकही नाही आणि सर्वभक्षकही नाही, तो फक्त द्रष्टा आहे. सृष्टीमध्ये घडणाऱ्या घटनांचं यथार्थपणे निरीक्षण करणारा तो एक निपक्षपाती इतिहासकार आहे असं म्हटलं जातं. त्यामुळं इतिहास म्हणून जे संचित लोकांच्या वाट्याला येतं, शेवटी इतिहासाचं महत्त्व आहेच, कारण इतिहासाला साक्षी ठेवून वर्तमानाचा विचार करत आपल्याला भविष्याचे वेध घ्यायला लागतात. विशेषतः मराठ्यांच्या इतिहासाविषयी तत्कालीन इंग्रजी संशोधकांनी आणि अधिकाऱ्यांनी जे सगळे आकलेचे तारे तोडलेले होते त्याला सणसणीत उत्तर देण्यासाठी रानड्यांचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे राईज ऑफ मराठा पॉवर, अतिशय महत्त्वाचा ग्रंथ की ज्यातून त्यांनी एक जाणीव करून दिली की मराठी साम्राज्य आणि या मराठी साम्राज्याची ताकद काय आहे. तर शेवटी हे व्यक्तिमत्व कसं घडलं, रानड्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते कसं घडलं हे पाहत असताना सुद्धा आपल्याला खूप आंतरविरोध त्यांच्या एकूण या सगळ्या जडणघडणीमध्ये दिसतात. विशेषतः त्यांचा जो जन्म आहे तो नाशिकजवळ निफाडचा आहे आणि त्यांचं बालपण जे गेलं ते कोल्हापूरला गेलेलं आहे. आणि कोल्हापूरचा तो सबंध परिसर, एकीकडे पंचगंगेनी समृद्ध झालेला, दुसरीकडे ज्योतिबा महालक्ष्मीसारखी दैवतं, तिसरीकडे राजघराण्याचा वावर आणि या राजघराण्याच्या ऐश्वर्यामध्ये त्या काळामध्ये सगळ्या आचरणामध्ये आणल्या जाणाऱ्या परंपरा, धार्मिक परंपरा, या सगळ्याचा संस्कार हा रानड्यांच्या व्यक्तिमत्वावरती झाला. आज आपण इंग्रजी शाळेमध्ये मुलं शिकायला जाणं याचं आपल्याला कुणालाही काही वाटत नाही, पण आपल्याला आश्चर्य वाटेल ज्यावेळेला रानड्यांनी इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश घेतला तर त्यांच्या आईने अक्षरशः आकांतांडव केला आणि 3 दिवस अन्नपाणी वर्ज्य केलेलं होतं. कारण इंग्रजी शाळेमध्ये गेलं की मुलं वाया जातात, बहकतात आणि ती काही कामाची राहत नाहीत. आता आपल्या ते आत्ता लक्षात यायला लागलं आहे, पण त्या काळामध्ये रानड्यांच्या आईनं तसं वाटलेलं होतं आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं याला इंग्रजी शाळेमध्ये घालायचं नाही. पण वडील खूप आग्रही होते, वडिलांनी त्यांना इंग्रजी शाळेमध्ये घातलं आणि त्यांनी ते इंग्रजी शिक्षण पूर्ण केलं. पण ज्या वडिलांची साथ त्यांना इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी मिळालेली होती त्या वडिलांची साथ त्यांनी ज्यावेळेला विवाह केला त्यावेळेला ती मिळाली नाही. म्हणजे त्यांना खरोखर तर एका विधवेबरोबरच विवाह करायचा होता, कारण त्या प्रकारच्या विचारांचं ते समर्थन करणारे होते. पण त्यांना एका अल्पवयीन कुमारिकेशी त्या काळामध्ये विवाह करावा लागला आणि त्यावेळेला एकीकडे हे सगळे सुधारणावादी विचार मांडायचे आणि दुसरीकडे त्याला प्रतिकूल असं स्वतःचं वर्तन ठेवायचं. तर ही गोष्ट काही त्या काळातल्या धुरीणांना मानवणारी नव्हती. त्यांनी रानड्यांच्या मर्मावरती बोट ठेवलं आणि मर्मावरती अनेक घाव घातले आणि या माणसाला ते सगळं सहन करावं लागलं. आणि ज्यावेळेला रमाबाईंचं ते पुस्तक आपण आवर्जून वाचलं पाहिजे की ज्यामध्ये त्यांनी रानड्यांच्या या सगळ्या आठवणी लिहिलेल्या आहेत. तर रमाबाईंनी सांगितलं की माझं वय केवळ 11 वर्षाचं आणि अक्षर ओळख देखील नाही. रानड्यांनी त्यांना पूर्णपणे त्यावेळेला शिकवलं आणि म्हणजे ही शिकवण्याची प्रक्रिया त्यांच्या घरामध्ये सुरू झाली. आपल्याला आश्चर्य वाटेल, रानडे हे न्यायमूर्ती म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये मुंबईमध्ये त्यांचं शिक्षण झालं, एल्फिन्स्टनमध्ये शाळेमध्ये झालं, मग महाविद्यालयामध्ये, मग BA MA या सगळ्या पदव्या त्यांनी घेतल्या, LLB पूर्ण केलं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये रानड्यांची जी सगळी जडणघडण झाली ती म्हणजे एकीकडे व्यास वाल्मिकींच्या आश्रमामध्ये रमणं, तो परंपरेचा धागा, संत साहित्याचा धागा, आणि दुसरीकडे सगळे पाश्चात्य तत्त्वज्ञ आणि लेखक यांचं सगळं त्यांनी वाचन केलेलं होतं. त्यामुळं पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही विचारधारांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारची समृद्धता प्राप्त करून दिलेली होती आणि त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडलेलं होतं.
पण शेवटी तो सबंध काळ एका फटक्यामध्ये बदलणं ही गोष्टसुद्धा त्या काळामध्ये तेवढी वाटते तेवढी साधी सोपी सरळ नव्हती. म्हणजे असे रानडे की ज्यांनी नाशिकला काम केलं न्यायाधीश म्हणून, पुण्याला केलं, इतक्या सार्वजनिक कामामध्ये होते, त्या रानड्यांच्या घरातली परिस्थिती काय होती त्यांच्या पत्नीने लिहिलं आहे की त्यांच्या घरामध्ये एकूण 30-40 माणसं होती. दुर्गा नावाची त्यांची जी बहीण आहे ती अतिशय हट्टी होती. सावत्राई आणि काकू, ज्यांना रानडे मातुश्री असं म्हणत असत, तर रानड्यांची एखादी गोष्ट त्यांना आवडली नाही तर अक्षरशः संपूर्ण घर या बायका डोक्यावरती घेत असत. पण रानडे अगदी शांत वृत्तीने, आणि विशेषतः त्यांनी सांगितलं की रमाबाई शिकतायत ही गोष्ट घरातल्या लोकांनासुद्धा मानवणारी नव्हती, आणि त्यामुळं त्या जर काही वर्तमानपत्राचा कपटा असा दिसला आणि त्या वाचत असतील तर आमच्यासमोर तुम्ही वाचायचं नाही, वर जाऊन वाचा, तुम्ही आमच्यासमोर वाचणं म्हणजे आमचा अपमान आहे. हे घरामध्ये ही कुणाच्या घरातली अवस्था आहे? न्यायमूर्ती रानड्यांच्या घरातल्या बायकांची अवस्था आहे. तर अशा परिस्थितीमध्ये हे सगळं परिवर्तन करण्यासाठी रानडे झटत होते, आणि त्यांनी जे योगदान सगळं आपल्याला दिलेलं आहे त्याचं स्मरण आजच्या काळामध्ये आपण करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं एकीकडे त्यांचे जे मित्र होते त्या मित्रपरिवारामध्ये मग भांडारकर होते, छत्रे होते, कोसंबी होते, दादाभाई नवरोजी होते, या सगळ्या लोकांशी रानडे हे जोडलेले होते. आणि त्यामुळं शेवटी संस्कृती म्हणजे तरी काय गोष्ट असते की शेवटी काळाच्या ओघामध्ये जे जे काही टाकाऊ असतं ते काठावरती टाकून देणं, आणि जे टिकाऊ आहे ते वाहत पुढं नेणं, हे जे सातत्य आहे त्याला रानड्यांना परंपरा असं म्हणायचं होतं. आणि ती त्यांची परंपरा आपण समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि विशेषतः या भारताच्या अधःपतनाची जी कारणं त्यांनी त्या काळामध्ये सांगितली त्याचा ओहापोहा आजच्या काळामध्ये सुद्धा आवर्जून केला पाहिजे. याचं कारण असं की आजच्या काळाशी ते किती सुसंगत आहे हे आपल्या लक्षामध्ये आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून टिळकांनी त्यांचं जे वर्णन केलेलं होतं की हा देश ज्यावेळेला एखाद्या थंडगार गोळ्यासारखा प्रेतवत पडलेला होता, महाराष्ट्रीयन समाजाची अवस्था तशीच झालेली होती, पुण्यामध्ये तर पुण्यावर सुद्धा प्रेतकळा आलेली होती, अशा काळामध्ये या सगळ्या विचारांच्या माध्यमातून आणि संस्थात्मक कामांच्या माध्यमातून रानड्यांनी त्याला जी एक ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली ते त्यांचं काम सगळ्यात मोठं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं सरकारी नोकरीत राहूनही आपली राष्ट्रनिष्ठा निष्कलंक ठेवणारे एक समाज सुधारक म्हणून आपल्याला त्यांच्याकडे आवर्जून पाहिलं पाहिजे. आणि आज आपण पुण्यामध्ये या सगळ्या संस्था पाहतो, महाराष्ट्र साहित्य परिषद असेल, पुणे नगर वाचन मंदिर असेल, वसंत व्याख्यानमाला असेल, हेमंत व्याख्यानमाला असेल, वक्तृत्वोत्तेजक सभा असेल, डेक्कन सभा असेल, त्या बघताना आपल्याला हा सगळा इतिहास यामागचा माहीत नसतो, तर तो समजून घेण्याची खूप गरज आहे. त्यामुळं एकदा नामदार गोखले एका पदवी प्रदान समारंभामध्ये असं म्हणाले होते की आता रानडे आणि भांडारकर यांच्या योग्यतेची माणसं आता आजच्या काळामध्ये आपल्याला सापडत नाहीत. तर त्यावरती टिळक एका समारंभामध्ये असं म्हणाले की रानड्यांच्यासारखा माणूस पुढची 300 वर्ष तरी या महाराष्ट्रामध्ये जन्माला येईल असं वाटत नाही. इंग्रजीवरती प्रभुत्व, मराठीवरती प्रभुत्व, पुन्हा न्यायाधीशाची भूमिका बजावायची, हे सगळं संस्थात्मक काम करायचं. आणि हे सगळं करत असताना भारताच्या प्रगतीचं एक चित्र डोळ्यासमोर ठेवायचं, अशा विविध मार्गांनी रानडे हे खरं गेलेले आहेत असं मला वाटतं. तर त्यांचा एक एक पैलू हा एक एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होऊ शकेल. ज्यावेळेला अनवरजींबरोबर या व्याख्यानासंदर्भात चर्चा झाली त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मला 11 वाजता जावं लागणार आहे, कारण मला दुसरी एक महत्त्वाची बैठक आहे. पण आज मला जो वेळ मिळाला त्यामध्ये रानड्यांचं हे अल्पचरित्र आणि कार्य मी आपल्यापुढे सांगितलं. आपल्याला आपल्या मनाला ते पटलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो.